हेलो क्षणोक्षणी आते करावा विचार क्षणोक्षणी आते करावा विचार क्षणो
नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपत्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 सुरुवात करण्याआधी पर्याय देणं अत्यंत आवश्यक आहे नाही का कारण की कारणाशिवाय कार्य नाही आता इथे सगळे जमलेत असेच जमलेच ते का असंच बोलून नाही त्याला निमित्त लागतं आणि निमित्त आहे आपल्यामधून निघून गेलेल्या या देहाचा त्याग करून आज 13वा दिवस झालेला आणि त्या आहेत वैकुंठवासी हरिभक्त पारायण ठकूबाई शंकर पाटील या माऊली आपल्यातून निघून जाऊन आज 13वा दिवस आणि त्या 13व्याच्या निमित्ताने हे कार्य नाही का ठाला नुसतंच कार्य होत नाही भजन कीर्तन प्रवचन कोणाच्याही भाग्यात आणि कोणाच्याही घरी होत नाही
माऊलींच्या निमित्ताने माऊली देह सोडून 13वा दिवस ते 13 दिवस कार्य झाले. एकही दिवस असं नाही, कारण की माऊली भजनावर होत्या. अखंड माऊलीचं भजन चालू होतं. निर्वाणी गोविंद असे मागे रुळे. म्हणून त्यांच्या हाताने सुद्धा त्या आईची सेवा अत्यंत प्रेमाने झाली. सेवा घडते, परंतु प्रेमाने घडणं पण आवश्यक आहे. नुसतंच आले दिवस ढुकलायचं असं नाही. त्या माऊलींची प्रेमाने सर्व परिवाराने सेवा केली. तसंच अजून हरिभक्तपरायण रविनाथ गुरुनाथ पाटील हे नागपूर आणि त्यांच्या माऊलींच्या मुली आहेत हरिभक्तपरायण इंद्राबाई रामा पाटील, हरिभक्तपरायण लक्ष्मीबाई भगवान पाटील, नाथ आहे स्वप्ना रोशन पाटील हरिभक्तपरायण आणि सौ अनुसया दिनकर पाटील, सौ अनिता विलास भरत या नाथ आहेत. तर सगळ्यांचा गणगोत, कारण की माऊलींचे संस्कार त्या मुलांमध्ये आले आणि म्हणून हा सगळा थाट आहे. कुठे दुःखाचा अवलेश आहे का? लवलेश नाही, दिसणार सुद्धा नाही. लांब लांब आपुलिया ही का दोते जगता.
आपण नावाला स्मरण करतोय, पण नामाला नाम शब्द वापरले संतांनी. आणि अशा या जगद्गुरु, जगत माऊली, जगत वंदनीय वैराग्याची मूर्ती माझे तुकोबाराव आणि त्यांचा हा 4 चरणांचा अभंग. क्षणक्षणी याची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इय लोकीच्या व्यवहार, नका डोळे धुरे भरुणी राव. तुकाराम महाराजांना काय सांगायचे त्या जड जीवाला, त्या मुमुक्षाला काय उपदेश करायचा या अभंगातून, तर तुकाराम महाराज सांगतात क्षणोक्षणी विचार करा का हा भवसागर, आपण या भगवंताने जर आपल्याला या भवसागरामध्ये पाडलाय, हा कसा तरायचा आणि तो का तरायचा, क्षणोक्षणी का विचार करायचा आहे. तर नाशिवंत देह जाणार सकळ, देहाची शाश्वती नाहीये, क्षण भंगुर नाहीये देहाचा भरोसा. आणि त्यामुळे काय करा, तर संत समागमात आवड धरा आणि जेवढ्या लवकर व्हाल तेवढा परमार्थ करा. म्हणून तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यामध्ये धूर भरून राहू नका किंवा डोळे बंद करून राहू नका. आपण डोळस आहोत ना, सगळे डोळसच येत नाही ते. म्हणून तुकाराम महाराजांना का सांगावं लागलं, कारण की तुका म्हणे आंधळे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा, म्हणून उपदेश करावा लागला, म्हणून हे शब्द वापरावे लागले. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल बघा, आईचं जाणं असतं ना, आईचं जाणं खूप दुःखदायी असतं. म्हणजे दुःखाचा डोंगर म्हणावा आपण, कारण की ज्या घरातून आई जाते त्या मुलांना माहिती सुनं पडतं घर, कारण की आईची माया वेगळीच असते. जगाच्या बाजारी सर्व काही मिळतं पण आई मिळत नाही. पुन्हा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईचं प्रेम हे म्हणजे काही सांगू नाही शकत, आपण त्याचं वर्णन करू नाही शकत. लेकुराच्या इथं बाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती लाभावी न प्रीती. कुठल्याही लाभाची अपेक्षा न धरता ती आई मुलांवर प्रेम करत असते. त्यागाची भूमिका, समर्पणाची भूमिका सदैव आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या माऊलीची असते. का याच्यासाठी सेवा करत नाही किंवा याच्यासाठी पालन पोषण करत नाही की हा मुलगा मोठा होईल आणि मला पोसेल, माझी सेवा करेल, या हेतूने मुळीच ती त्याच्यावर प्रेम करत नसते. फक्त या मुलाचं कसं चांगलं होईल, त्याला मुलाच्या चेहऱ्यावर आनंद कसा मिळेल, हेच ती शेवटच्या श्वासापर्यंत तिचे ते प्रयत्न चालू असतात आणि ते ती खूप प्रेमाने करत असते. म्हणजे काही नाही हो, कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता 9 महिने पोटात भार वाहते आपल्या बाळाचं. बघा, जेव्हा चावल लागते तिला त्या बाळाची, तेव्हापासून त्या क्षणापासून त्या बाळाची ती काळजी घेत असते. 9 महिने 9 दिवस जातात, मूल बाहेर येतात, तेव्हाही बापरे, बघा काय प्रसंग असतो. प्रसूती म्हणजे खायची गोष्ट नाहीये, आईचा दुसरा जन्म आहे आणि तेही म्हणजे आपल्या देहाचा जन्माचा विचार न करता का आपलं काय होईल याचा विचार न करता त्या बाळाला ती जन्म देते आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती त्याची निस्वार्थ बुद्धीने सेवा करत असते. अशी आहे माझी माऊली. कारण की आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती वाणी
आपण नाही जाणून घेतो, आईच्या पोटात जेव्हा हा जीव असतो त्याचं कोण पालन पोषण करतं ते आपण कधीच विचार करत नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुम्हा संतावरी होते. हा, आईचं जसं मुलाचं असतं नातं तसं तुकाराम महाराज सांगतात का जशी ती माऊली बाळाला सांभाळते तसं तुम्ही आता मला सांभाळा, नाही का. माझा आता पूर्ण भार तुमच्यावर आहे. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, आधी फळ झाले साचे, आधी फळ झाले साचे, आधी फळ झाले साचे, आधी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती. भया निरासले संते, 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 भया निरासले संते. जन्म आलं त्याचे आधी फळं झाले साचे. हे तुम्ही सांभाळले संती भय निरसले संती. आता हे कळलं कोणाला? संतांना कळलं. तुम्हा आम्हाला कळलं का याचा अर्थ? जन्माचं सार्थक करायचं हे तरी कळलं का? हा विचार तरी आला का? विचार आला पाहिजे, कारण की हा जो 3.5 हाताचा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे तो खाण्यापिण्यासाठी नाही, झोपण्यासाठी नाही, पण आपण तेच करत बसलेलो आहे. आपल्याला लय चिंता, माझं कसं होईल, माझं बापरे माझी आता एक माडी डबल माडी कशी होईल, एक गाडी दुसरी गाडी कशी येईल, दागिना कसा येईल दुसरा. आपला हा विचार सतत आपल्या डोक्यात हा विचार. मुलाचं शिक्षण कसं होईल, नोकरी कशी लागेल, हा विचार करण्यासाठी आलोय का आपण? तर चांगला विचार करण्यासाठी आलोय. आणि चांगला विचार सतत श्रीपाद बाबा सांगायचे, चांगला विचार केला तर समजून देणंही अवघड नाही आणि समजून घेणंही अवघड नाही. पण माणसाला चांगला विचार येतच नाही हो. भवसागरामध्ये बुडत आहोत. आपल्याला पोहायला शिकायचं, कारण भवसागर खूप कठीण आहे हो. वाटतं तेवढं सोपं नाहीये. किती कठीण आहे बाबा. पानी
बघा भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते आणि भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटूनही पाडते. बघा आता पोहायला शिकून पण उपयोग नाही, पोहणाऱ्यांना पण उलटून पाडते. म्हणजे त्यांनाही काय भरोसा नाही हा तरुण जाणार का काय. कारण की बघा बहुत केले पाठांतर तरी वर्म राहिले दूर. खूप ज्ञानी झाला, पंडित झाला, तो भवसागरातून तरुण जाईल असं सांगितलं संतांनी. नाना शास्त्र पठनम नाना दैवत पूजनम परी आत्मज्ञानम विना सर्व कर्म विफलम. बघा एवढं करून सुद्धा तुम्ही जर आत्मज्ञान तुम्हाला नसेल तर विफल म्हणजे त्याला किंमत दिली नाही, शून्य. ते पण गमत झाले. हा 3.5 हाताचा नरदेह दिलाय भगवंत प्राप्तीसाठी, पारायण करण्यासाठी, वारी करण्यासाठी का. हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे बोलाया डोळे मुख बोलाया तेने कुदोळची हात पाय कान चांगलं ऐकायला, चांगलं आपण सगळं सांगतो, चांगलं ऐकायचं, चांगलं बघायचं, बोलायचं चांगलं, पण चांगलं नक्की काय ते माहित पाहिजे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल पाहावा विठ्ठल चांगला विचार करणार. चांगला विचार काय करायचा आहे, कारण की हा नरदेह पुन्हा मी याच्या आधी तो भेटलाय. कसा भेटलाय, बहुत सुकृत आहे नरदेह लादला. बहुत सुकृत केलं असेल आपण काहीतरी, तेव्हा आपण हा 3.5 हाताचा नरदेह प्राप्त केलाय. आणि तो प्राप्त केलाय कशासाठी हो, तर देवे दिला देह भजन गोमटा दिला देह भजन गोमटा भजन गोमटा दिला देह भजन गोमटा
अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला विचार करावा लागेल. क्षणोक्षणी हाची करा विचार, क्षणोक्षणी हाची करा विचार, क्षणोक्षणी तर नाही. शेवटची पाळी एका मनुष्य जन्म आणि चुकली कर्म फेरा पडी. पहिला आडवा योनी निर्माण केला, पण भगवंताला जाणवलं का या योनीमध्ये माझं भजन काही होऊ शकत नाही, आणि म्हणून ही तुम्हा आम्हाला दिलेला नरदेव सारथीनाथाचा. आणि मग भगवंताला किती आनंद झाला हो, खूप आनंद झाला का बापरे, हा या योनीमध्ये माझं अखंड भजन होईल. पण तुम्हा आम्हाला जेव्हा नरदेव मिळतो ना, तेव्हा नरदेवाला जाणीव नसते या नरदेवाचा मला अनमोल असा नरदेव मिळालाय, त्याची त्याला किंमत कळत नाही. हा खाण्यापिण्यात घालवतो, आपला वय वाया घालवतो. मनुष्य देव अनमोल कुठला पुढचा जन्म, हा शेवटचा जन्म आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटचा जन्म आहे. आणि वर्म चुकलं तर 84 लक्षचा फेरा आहे. आणि नुसतं 84 लक्ष नाही तर एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. बघा पुन्हा आपण भटकत भटकत परत तेच करायचंय का? आजा मेला कंजा गेला तोही गेला, लेखत नातू बंधू तोही त्याचा झाला. मग कधी जागृत व्हायचं, कधी कळणार आपल्याला? आता तरी पुढे हातू
करणार आहोत पण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. मग जेवढा वेळ बघा, जेवढा जितकी घाई करता येईल ना तितकी सांगितले. उठा जागे वारे आता आणि पंढरी आली या संसारा, उठा वेगी करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आता तुम्हाला संसाराला घातलंय नाही ना तर तुम्ही संसारच करत बसता. संसार तो नाही, जन्माला येणं आणि मरणं या नावे संसार सांगितलं माऊलींनी. जोपर्यंत हा नरते या देहामध्ये श्वास चालू आहे ना तोपर्यंत निघून गेला वाराने खाली राहिला पसारा. मग त्या पसाराला काही किंमत आहे का? ठेवतात का 2 तासाच्या वरती? घाई करतात. आपलीच लोक जाळतात ना आपल्याला, आग लावून टाकतात का नाही का? ठेवतात. कोणाची आई असू दे, मुलगा असू दे, बाप असू दे, ठेवतात का? का ठेवू नये? एवढा वेळ पोहोचला ना त्यांनी, सांभाळलं ना, मग का त्याला ठेवत नाही? कारण की जोपर्यंत या नरदेहामध्ये श्वास आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. आणि एकदा का श्वास निघून गेला तर याला काडीचाही किंमत नाहीये. परंतु संत सांगतात शरीर उत्तम चांगले फक्त या नरदेहामध्ये. इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांना आहे का? म्हणा इकडे कुत्र्याला मांजराला सांगा परमार्थ, ऐकेल का? खायला खाऊन निघून जाईल. खायचं प्यायचं कळतं त्यांना? नाही कळत. असं नाही, फक्त परमार्थाची गोष्ट नाही कळतो. बुद्धी नाही. इतर योनींच्या ठाई बुद्धी नावाचा प्रकार नाही. आणि तो बुद्धी नावाचा प्रकार मनुष्याला दिलेला आहे. मनुष्याने चांगला विचार करून जेवढा लवकर होईल तेवढा परमार्थ लागा. कारण की तुकाराम महाराज अभंगाचा दुसरा चरण जिवंत देह जाणार सकल, ना 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 जिवंत देह Chicago!
नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ आयुष्य खातो काळ सावधान हा नाशिवंत देव आहे आणि हा सकल जाणार आहे. कोणी येऊ दे, 9वी मर गए 10वी मर गए हा सगळे मर गए मेले. कोण राहिले मर गए बघा. मोठे मोठे आले आणि मोठे मोठे गेले. राहिलं का कोणी? बघा एवढा महायोगी चांगदेव महाराज कोणाला घाबरत होता? काळाला घाबरत होता. का? हा काळ येईल आणि मला घेऊन जाईल, म्हणजे तोही घाबरत होता या काळाला. म्हणजे त्यानेही विजय प्राप्त केला नव्हता या काळावर. काही येत नव्हतं त्यांना. संजीवनी विद्या आवडत होती. 4 वेद शास्त्र 18 पुराण मुखगत होते. मग का नाही विजय प्राप्त केला काळावर? का थरथर कापत होते? कारण की आत्मज्ञानाविना सर्व कर्म विफलम सांगितलं. जर आत्मज्ञान नसेल तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अजून काय काय आणा आणि अजून काही पाठांतर करा. गाडी भरी पोत्या उलटली पानं भरी गुण गुरुकुल न कळली. का नाही कळत गुरुकुल? कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. शरीर जतन केलंय ना तो असाच फुकट जाणार. आणि ते जेव्हा त्यांना कळालं तेव्हा 9 वर्षाच्या मुक्ताईला शरण गेले. आपण शरण जायला घाबरतो. लोकांना मरण पत्करतो पण शरण पत्करत नाही. नम्र होती भूता तेने कोंडिले अनंता. नम्र व्हायला मागत नाही. अरे मी कसा शरण जाऊ? चांगदेव महाराजांनी हा विचार केला असेल तर ते महाराज झाले असते का? चांगल्याच राहिला असता. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. 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 चांगदेव म्हणे आजी जन्मालो.
देवाच्या मुक्ताईला कसा शरण लावू? आपल्याला मोठा ताटा हो, हे केस काय उन्हात पांढरे केलं का? एवढा इतक्या वाऱ्या केल्या, इतके पारायण केले. अरे आमच्यासारखा परमार्थ तुम्हाला करणं शक्य नाही. एवढा कठीण आहे परमार्थ. मग तुकाराम महाराज कशाला म्हटलं असते का तुका म्हणे सोपे आहे सर्व सोपे आहे सर्व आवडे आणि शहाणा तो धनी. आता संतांनी ते सोपं सांगितलंय. याच्यासारखा सोपा दुसरा पर्याय नाही. आपण कठीण करून ठेवलंय कोणी? धर्ममार्तंडांनी. ते 4 पुस्तकं वाचली ना, पाठ झाली ना, यांना असं वाटतं आमच्या सरकार तपी योगी आम्हीच नाही हो. इथे वाचायचा विषय नाही. बघा, जर वाचायचा विषय असला ना तर मुक्याने परमार्थ घडला नसता. मुक्याला परमार्थ, कारण की सकळांचे येते आहे अधिकार. का सांगतात संत का सगळ्यांना तुम्हाला जर नर्दे प्राप्त झालं ना तर तुम्हाला या भवसागर तरुण जाण्याचा अधिकार आहे. आंधळ्याचा परमार्थ नसता. बघा, पण आंधळ्यालाही दृष्टी दिली आहे. सगळ्यांना परमार्थ करण्याचा अधिकार दिलाय. देवाला भेटण्याचा अधिकार सगळ्या मुमुक्षाला आहे. वाचण्याचा विषय नाही, हा अनुभवण्याचा विषय. आत्मा अनुभव झालाच पाहिजे तर बोला, नाही तर बोलू नका. आत्मज्ञान झालं नाही तर तुम्ही असेच कोरे आले आणि कोरे गेले. मुक्ताई म्हणते हा कोरच राहिला पण शरण गेला. चांगले महाराज शरण केले आणि बाळ झाले. बाळ 9 वर्षाच्या मुक्ताईचं ते तान्हा बाळ झालं. कशाच्या आधारे? आत्मज्ञान करून घेतलं. त्या ज्ञानाने त्यांना त्यांची जागा कळली. तर मी जन्माला आलो याचे फळ झाले त्याचे हे बघ कृतकृत्य झालं. इच्छा केली ते पावन. एवढी वर्ष भटकट आलेला हा शरीर तो मुक्त झाला. बघा, काय काय लोकांची ही समज, अरे मेल्यावर मोक्षाची प्राप्ती होते. मेल्यावर मोक्ष प्राप्त होतो. मुखी नाम हाती मोक्ष आहे साक्ष बहुतांची. एका दुसऱ्याची नाही, बहुतांची साक्ष आहे. जेवढे संत आली तेवढ्या संतांनी हेच सांगितलं. पण आपण मेल्यावर मोक्ष प्राप्त होते, मेल्यावर स्वर्गाची प्राप्ती होते. या आई वैकुंठवासी आज झाल्या. अरे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोली गेले ऋषी 7 भागवताया. वैकुंठवासी बनूनच आली जन्माला येऊन ना झाली, आधीच ती पदवी घेऊन आलेली आहे. मनुष्य देहाची नावे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपावलोकने दिला. भगवंताने हा अधिकार दिलेला आहे आपल्याला. जे जे झाले अवतार कृपा त्यांच्या बरोबर. आपण भगवंताच्या बरोबर आलोय. आपण लेकरं कोणाची आहोत? पाटणाची, भोईरांची, म्हात्रेची, कोणाची लेकरं आहोत? अरे साक्षात परमात्म्याची आपण लेकरं आहोत. देव म्हणायला घाबरायचं का? अरे मी कसा देव? हे तर सांगत आहे सगळी देव आहात तुम्ही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. माऊलीने हे शब्द वापरले नसते, पण आपल्याला तेवढा अधिकार दिला माऊलींनी. हा भगवंताने जर नरदेव जन्माला प्राप्त घातलाय. आता डॉक्टराची मुलगी डॉक्टर होते नाही होत का होते? मग आपण भगवंताची लेकरं आहोत. भगवंत नाही होणार, नाही अधिकार आहे आपल्याला. पण आपण देव कोणीतरी वेगळा आणि मी कोणीतरी वेगळा हा समज, हा भ्रम घेऊन जन्माला आलो. जन्मातच आपल्याला ती बाधा लागली. बाधा जन्म झाला. कुठली बाधा लागली? उपजली या बाळकाची नाव नाही त्या पैसे आणि ठेवीले नावे ओ दे कुठे. जन्म झाला ना, धरणीचा वायू लागला ना, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. ओळखू लागे माता पिता, ओम ओम रडू लागे. हा धरणीचा वारा लागला आणि मी ही माझी आई, हा माझा बाप, हा माझा भाऊ. अरे चाललंय काय तुझं? तू माझा आहे ना भगवंत अवतारी, माझा आहेस तू. देव माझा माझा देव माझा 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 देव माझा माझा देवा. खोटे आहे सगळं. सूर्याची किरण आणि सूर्य वेगळं आहे का?
मग आपण का हा भेद निर्माण केलाय? हा भेद घेऊनच आपण एकत्र जगतोय. कशी प्राप्ती होईल देवाची? देव कोणीतरी वेगळा आणि मी इकडे, देवाचं तोंड इकडे, माझं तोंड इकडे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एकादेशी राजे सकळ सिद्धी, एकादेशी राजे सकळ सिद्धी, एकादेशी राजे सकळ सिद्धी. नाही बुद्धी फक्त खायला आणि पियाला, पैसा गोळा करायला नाही हो. बुद्धी कशाला दिली आहे? तर जेवढ्या लवकर व्हाल तेव्हा भगवंताची प्राप्ती. मग देव देव तर सगळीच करतात. आता यांना इथे विचारलं ना, आम्ही पण देव करतो. पण संतांनी केलं ते करता का? संतांचे 4 अभंग बोलले म्हणून देव हरिपाठ केला म्हणून देवाची प्राप्ती होईल का? नाही होणार. ते संतांनी त्यांचा अनुभव लिहिलेला आहे. मग तुमचा अनुभव? माझे श्रीपाद बाबा सद्गुरू म्हणायचे, नामा म्हणे ज्ञाना म्हणे गधड्या. तू काय म्हण? तू काय म्हणतो ते सांग. तुझा स्वानुभव सांग. तू याचं त्याचं सांगू नको. संतांनी त्यांना अनुभव आला लिहिला. तुझा अनुभव काय? हा तुका म्हणे अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव कामा नये. तुका म्हणे आत्य स्वयं परब्रह्म, तुका म्हणे आत्य स्वयं परब्रह्म. मूर्खने वर्म संतचरण, मूर्खने वर्म संतचरण. तुका म्हणे स्वयं परब्रह्म आणि मूर्खने वर्म संतचरण. आता मी मूर्ख तुम्हाला बोलत नाही बरं का? मी नाही बोलत आहे. कोणाचं गाणी? संतांची नाही का? तुकाराम महाराजांची. आंधळ पण करून ठेवलं. बोलावं लागलं संतांना. तुका म्हणे काही ते आंधळे जण गेले की तुम्ही खऱ्या देवाला विचारला. खऱ्या देवाची प्राप्ती करून तू आलेला आहे, पण तू विसरलास ना. विसरली तर या तोर झाले आणि पद्धतीला गाणी चवळ्यांचीचा हा चवळ्यांचीचा फेरा परत पुन्हा घडू नये म्हणून तुकाराम महाराज एवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर काय सांगतात करायला? संत समागमे
संताविना
देवाचे बनलेले. तर वेदांनी गायले का संतांशिवाय प्राप्ती नाही. तेने साधन ही साधन हे महत्वाचं आहे. साधन साधन महत्वाचे, नाव महत्वाचे. आपल्याला भवसागरातून करायचं ती नाव महत्वाची. तुटलेली नाव जमेल का? नाव चांगली पाहिजे. आणि ते साधन म्हणजे फक्त नाम साधन. नामा पडते साधन नाही. ते जे तू करशील आणि काही तुम्ही सगळं काही करा, पण नामाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तेवढंच नाही, एकच पर्याय दिले फक्त तोच नाम. करले करती आगरुनी सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. तुकाराम मला नाकारून सांग. सगळ्या संतांनी प्रेमीच्या देठापासून सांगितलं, आरडाओरडा केला, प्रेमाने सांगितलं. आधी काय मायेचा हात फिरवला, नाही कळलं. ओढून सांगितलं, नाही कळलं. मग चापटी पण मारल्यात. एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाठ आहे ना, नुसतं पाठच. भक्तिविना पशु कशाची वाढला, भक्तिविना पशु कशाची वाढला, भक्तिविना पशु कशाची वाढला. बघा, एके प्राण्याच्या ठाई त्या नामाची आवड नाही. त्या जियाले म्हणून काही मर्यादा चांगलं सांगितलं माऊलीने, नुसतं पारायण करण्यासाठी नाही. अरे तुम्हाला जर या ज्ञानाची आवड नसेल ना, तर तुम्ही या भुईला बाहेर राहतो. माझी भक्ती विना जळवते जियाले बरं. अगा पृथ्वीला पाषाण नसती काही. बघा, माझ्या भक्ती विना जर पशु असेल ना, नरदेव जर असेल ना, तर या पृथ्वीवर दगडांची कमी नाहीये. आणि त्या दगडात आपली गिनती करावी एवढा आपला अधिकार. एवढं खालच्या जातीला जायचं, देवाची लेकरं ना आपण. मग नको कोण आले. म्हणून संतांना शरण जा. आणि संत काय करतात तर नामामृत देतात. काणी जे पेरिले, डोळा जे उगवले, व्यापका भरले तेचरी. काय सांगितलंय? जेव्हा सद्गुरु कानामध्ये नामामृत देतात, तेव्हा ही एवढ्या जन्मापासून जी भ्रांती आलेली असते ना, ती निघून जाते. जेणे भ्रांतीपासून निघतले, गुरु वाक्य म्हणत होतले, मग आत्मस्वरूपी घातले हरुनिया. भ्रांती कधी जाते? सद्गुरूच्या नामाने जाते. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे का? नाम कोणी पाषाणा नपा, नाम म्हणजे नारायण आणि कोणी पाषाणा नावा. गगना उडी वाड नाम आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची चाड, गगना उडी वाड नाम आहे. गगनापेक्षाही मोठं हे नाम आहे. तुका आकाशा एवढा सांगितलं नाही का? कोणाला उपदेश केलाय? तुम्हा आम्हाला. आपण केवढे आहोत? श्रीपाद बाबा सांगायचे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे आकाशा एवढे. आणि तुम्ही कोण? आपण पण तेवढेच आहोत. आणि कळायला सद्गुरु वाक्य द्यावे लागतात. आणि माझ्या वाक्यामध्ये सद्गुरु सच्चिदानंद, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि माझी नाना माऊली आली. आणि हे नाम 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 जिथे काय चाललेलं, त्या नामाची पोट झाली मला. ते नाम कळलं. आणि नाम म्हणजे काय? आणि नामाने ज्या पुन्हा म्हटल्या, सात्विक भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, पापे तो तरारी, स्वरूप देखी नेत्री, अश्रू त्या विठरी वाहतसे. आनंद झाला पोटी, शब्द झाला कंठी, मौन वाक्य पोटी दरुडी राहे, टाके श्वासन श्वास, उद्भवावे देखा, स्वरूप एका मिळवणी, एका जनार्दनी ऐसे.
अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी तयारी. बघा कोणते 8 भाव सांगितले उत्पन्न. सात्विकता येते जेव्हा नाम या कानामध्ये येते तेव्हा सात्विक होते. कानामध्ये येते तेव्हा अवस्था होते देहाची. जेव्हा तुम्ही माऊली वर्ग जेव्हा बाळाला जन्म देताना चावल लागते ना गर्भामध्ये बाळाची, तेव्हा काहीतरी अनुभव येतो का नाही? हालचाल जाणवते ना. जसा जसा आपलं बाळ वाढतं पोटामध्ये तशी प्रत्येक महिन्यानुसार अवस्था होत असते. आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे? मग भगवंताला जन्म देणार. आता तुम्हाला प्रश्न पडला तर आपण कोण भगवंताला जन्माला घातला आणि आपल्या पोटी पण तोच जन्माला येतो बरं का. अस्मिता भरणे रोमांच दाखणे अस्मिता भरणे रोमांच दाखणे वेदाचे जीवन येऊ लागे वेदाचे जीवन येऊ लागे वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो धराई सोडले गेले ते कापे तो धराई सोडले गेले कापे तो धराई सोडले गेले कापे तो धराई सोडले गेले आसुच्या भीतरी वाहत असे कापे तो धरावी स्वरूप देखील नेत्री. आता या डोळ्यात बघायचं एका स्वरूप. जेव्हा या अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात तेव्हा या डोळ्यांचा विषय निघून जातो. हे नरा आत बघ धरा जीवा खरा नवे ही माया तू बुद्धी दर्पणे ब्रह्म रवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा तो शब्द अहमय तोमी. या बुद्धीच्या दर्पणाने सांगितलं आपल्याला आत बघायला. आत म्हणजे कुठे? गाभाऱ्यात बघा. देवळाच्या गाभाऱ्यात नाही हो, या शरीरच आहे. देह देवाचे मंदिर आणि आत आत्मा परमेश्वर सांगितलं. या देहामध्ये जो अखंड वास करणारा भगवंत जागृत होतो आणि मग त्याच्या या गुण उमटत तेव्हा कळतं का देव आणि मी वेगळा नाहीये. घ्यायचे असेल तर तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे बरुडी राहो. डोळे उघडे करा, डोळे उघडे करा. केले उघडेच आहेत. आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे घरी नाचा पिना करे घरी आज्ञा 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 पिना करे. पण आपले शब्द नाहीयेत. संतांना दगड शब्द वापरावा लागला. अरे त्यांची पण वाचा नाही हो. किती संतांची वाणी मधुर आहे हो. पण या मधुर वाणीलाही त्या काट्याचं रूपांतर घ्यावं लागलं तुम्हा आम्हासाठी. शिक्षक प्रेमाने शिकवतात किंवा आई पण प्रेमाने शिकवते. आधी नाहीच ऐकत. दुसऱ्यांदा सांगते, तिसऱ्यांदा सांगते, चौथ्यांदा चापट मारते. बरोबर का? आपलं लेकरू आहे ना, नाही चापटी मारून पण सुधरवलंय. पण अरे सुधरा आता तरी पुढे आजी उपदेश
नका करू नाश आयुष्याचा, सकाळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, देवाचे चिंतन करुणी सांग. म्हणून सकाळांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांना दंडवत करून हे काही वाक पुष्प. मुळात मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, मी पारायण केलं नाही, मी वारीला गेली नाही, पण माझ्या सद्गुरूंनी हा आज व्यासपीठ माझ्यासाठी उपलब्ध करून दिला. धन्य श्रीपाद मोरारी होणारे दुनिया केली वारी. धन्य श्रीपाद मोरारी होणारे दुनिया केली वारी. धन्य श्रीपाद माऊली, धन्य रामदास माऊली, धन्य नारायण माऊली, रोहिदास माऊली, नाना माऊली यांनी कधी पुरुष आणि बाई मध्ये भेद केला नाही. या लेकीला सदैव आपल्या मस्तकावर ठेवलं. माझ्या बाबांनी एक लवलेश सुद्धा नाही, तू स्त्री आहेस, तुला या अधिकार नाही हो, दिला अधिकार. नवे नवे लाडकी लेखली संतांची आणि माझ्यावरी कृपा गवते लाडकं करून ठेवलंय. आपण देवाचे आहोत आणि लाडके आहोत. आपण प्रत्येक जण लाडके आहोत. पण तुम्ही जेव्हा सद्गुरूंना शरण जाल, सद्गुरू श्रीपाद बाबांच्या रूपाने तुमच्या आयुष्यातही ते सद्गुरू येतील, तेव्हा तुम्हाला कळेल आपण देव आहोत, आपणच देव आहोत. म्हणून हे वाक्यपुष्प माझ्या वैकुंठवासी हरिभक्त परायण ठाकूर शंकर पाटील यांच्या चरणी समर्पित करते. नवे नवे त्यांच्याच इच्छेने किंवा त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मी हे बालक बोबडा बोली, का वाकुडा विकुडा पावली, चोच करुणी मावली रिगे जेवी. बालक बापाची हाताटी रिगे, निगोनी हातेची जेवू लागे. ही संतोषिनी वेळे मुखची ओढावी. अरे त्यांच्याच ताटातलं त्यांनाच भरवण्याचा आज प्रयत्न केलाय. मी कोणी मोठी नाही, माझा पा मला या काय थोरपणा, पायीची वाढ पायीवरी. काहीतरी प्रेम असेल माझ्या माऊलींचा, गुरुवारी आनंद बाबांचा माझ्यावर. म्हणून या लेकीला त्यांच्या आईची, त्यांच्या माऊलींची सेवा करण्याची संधी दिली. म्हणून काय वर्ग आता संतांचे उपकार मदती नंतर काय द्यावे त्यांची वाया उतराने ठेवी तो अपारी जीव थोडा. म्हणून जे काय बोलली ते माझं नसून माझ्या सद्गुरू श्रीपाद माऊलींचे आहे. आणि एवढं बोलून मी निम्नतेपुरते अधिकच ते करुणे घ्यावं तुमचे विद्वितच आहे. म्हणून शेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर. लोकीच्या व्यवहारे नका डोळे मिळे भरले राहो. विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय बोले
देशील तरी पाये पांडुरंग या संतांची निर्वी याची मजदी आणि करुजे काही तुका म्हणे आता उदार तू होई मग देवी पायी या संतांची निर्वी याची मजदी आणि करुजे काही ज्ञानदेव तुकाराम